मातीची मूर्ती पाण्यात विरघळते, जे आपल्याला आठवण करून देते की आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत. जसे गणपती त्यांच्या वैश्विक निवासस्थानी परत जातात, त्याचप्रमाणे मानवी जीवनही निर्मिती, विरघळणे आणि पुनर्जन्माचे चक्राचा एक भाग आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी बाप्पा आपल्या सोबत घरातील सर्व अडथळे आणि नकारात्मकता घेऊन जातात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे विसर्जन म्हणजे मूर्ती पाण्यात गमावणे नसून बाप्पाला पुन्हा येण्यासाठी मार्ग मोकळा करणे आहे. हा निरोप नसून पुनर्निर्विकरणाने आणि निरंतरतेचे वचन आहे. म्हणूनच ढोलांच्या गजरात आणि नाचत गाचत बाप्पाला निरोप दिला जातो, कारण हा क्षण दुःखाचा नसून पुन्हा भेटीचा आनंद साजरा करण्याचा आहे. विसर्जनाचे विधी हे दुपारच्या वेळी म्हणजेच मध्यान्ह मुहूर्तामध्ये करणे सर्वात योग्य मानले जाते. भक्त आपल्या मूर्तींना नद्या, तलाव आणि कृत्रिम जलकुंडांमध्ये विसर्जित करण्यासाठी मोठ्या उत्साहाने, जयघोषात आणि संगीताच्या गजरात जातात, ज्यामुळे संपूर्ण शहर उजळून निघते. अनेक घरांमध्ये 1.5 दिवस, 3 दिवस किंवा 5 दिवसांचे विसर्जन केले जाते. परंतु अनंत चतुर्दशीचा दिवस सर्वात शुभ आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.